नमस्कार गावालेनो, मी जयेश आणि हा माझा बायको होतो. तर ऋतू आज सकाळी सकाळी मला लेक्चर देत होती. लेक्चर ऐकून बोललो चल ना जेवण बनवूया. चला तर गेलो मग डायरेक्ट किचनमध्ये. ऋतू काहीतरी किचनमध्ये कटिंग करत होती आणि माझ्यासाठी सरप्राईज होतं. आणि आज अशी बोलली काहीतरी स्पेशल तुझ्यासाठी, आपली जी कोकणातली सर्वात महागडी आणि ह्याच टाईमला मिळणारी भाजी तुला बनवून देते आणि एकदम क्लास भाजी बनवते. बोलते चल तुलाच पनीर प्लस काजूच्या बिया आणि आवऱ्याचे दाणे यांची भाजी करून देते. मला बोलते तू बनव. एवढा रागात बघत होती माझ्याकडे. मला तर मी नाही बोललो तू बनव, चल मग आता हेल्प तरी कर. काय यार हे वैताग आहे यार, रोज रोज काम करून करून बायको जाम काम राहते. चला मग कटिंग करून तर दिलं आता. मी नाही हो, तिने उतूने कटिंग केलं आणि मग सुरुवात केली. बोलते इथे ये लवकर ये, मी तुला आज शिकवते जेवण कसं बनवायचं. चल जेवणची प्रोसेस झाली. भाजी घेतली, आवऱ्याचे दाणे टाकले आणि बघा काय कलर आला आहे भाजीला. तेवढ्यात पनीरसुद्धा टाकले आणि नंतर बोललो चल ये आता आपण काजूच्या बिया सोलूया, कारण त्या सोलाव्या लागतात आणि त्या गरम पाण्यात पहिले उकळून घ्याव्या लागतात. नंतर मग त्यांचे जे साली आहेत त्या लवकर निघून जातात. सो आम्ही अशा बिया सोलल्यात आणि मग काय भाजीत गेल्या ना. कसली भाजी, एक नंबर वास येत होता. मला आवडला सुगंध भाजीचं. आणि अशी काही भाजी बनवली होती उतूने. त्यानंतर बोललं भाजीसोबत भाकऱ्या तर झाल्याच पाहिजे. कोकणी आहात तर तुम्हाला भाकरी पाहिजेच. आणि भाकरी म्हणजे आपल्या तांदळाची पिठाची. सो पीठ पण उतूने आणला होता आणि अजूनपर्यंत ठेवला होता. तर ही गोल गोल भाकरी बायकोने बनवली. वाह, काय तव्यात गोरी गोरी पान दिसते. आणि अशाच भाकऱ्या 1 2 3 4 5 अशा भाकऱ्या बनवल्या. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय भाजी